25-30 हजाराची नोकरी सोडली आणि आज 20 गायाच्या व्यवसायातून महिन्याला 2,30,000 रुपयाचं उत्पन्न उभा केलं. ही कहाणी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या वंजारवाडी गावच्या सिद्धेश्वर रमेश ओंबासे आणि त्यांच्या कुटुंबाची. सिद्धेश्वर यांच्या कुटुंबात 4 जण. घरची परिस्थिती खूपच गरिबीची आहे. रोज लोकांच्या शेतात कामाला जायची, तर वडील घरची शेती सांभाळून मिळेल ते काम करायचे. शेतीत म्हणावं तसं पीक येत नव्हतं, पण त्या परिस्थितीतही दोन्ही भावाचं शिक्षण आणि घर खर्च सुरू होता. म्हणून वडिलांनी शेतीला जोडधंदा म्हणून 2 गायी घेतल्या. याच 2 गायींनी त्यांच्या कुटुंबांना गरिबीत खूप मोठा आधार दिला. सिद्धेश्वरला 10वीच्या परीक्षेत 88.96% गुण मिळाले. वडिलांचं स्वप्न होतं माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, पण सिद्धेश्वरला घरच्या परिस्थितीची जाण होती. डॉक्टर होण्यासाठी लागणारा मोठा खर्च आणि अनेक वर्षाचा काळ पाहून त्याने ITI करण्याचा निर्णय घेतला. 2 वर्ष ITI पूर्ण केला आणि बारामतीला नोकरी लागली. पगार होता 14,000 रुपये. त्यातून 10,000 रुपये घरी द्यायचा. आई वडिलांसाठी ते 10,000 रुपये खूप मोठा आधार होता. दरम्यान लहान भाऊ महेश ओंबासे 10वी पास झाला आणि संगमनेरमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर त्याची युरोपमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली. 14 एप्रिल 2025 रोजी पहिल्यांदाच घरापासून तब्बल 9,000 किलोमीटर दूर परदेशात निघाला. घरात आनंदही होता आणि काळजीही. पण महेश आईला म्हणाला, मी तिकडे गेलो ना आपल्या घरची परिस्थिती बदलून जाईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. महेश परदेशात गेला आणि घरची परिस्थिती सुधारू लागली. पण सिद्धेश्वरने विचार केला, दुसऱ्याच्या कंपनीत आयुष्य काढण्यापेक्षा स्वतःचा धंदा उभा करायचा. ज्या गायींनी गरिबीच्या काळात आधार दिला त्यांचा व्यवसाय का मोठा करू नये. आणि त्यांनी नोकरी सोडली, गावी परतला. आता बाजारातून एक एक करत गाय घेतल्या. आज त्याच्या गोठ्यात एकूण 20 गाय आहेत आणि दररोज जवळपास 200 लिटर दूध डेअरीला जातं. आज सिद्धेश्वर ओंबासे घरी राहून सिद्धार्थ डेअरी फार्म मधून महिन्याला 2,30,000 रुपयाचं उत्पन्न उभं करत आहे. त्याच्या या प्रवासात त्याची पत्नी, आई वडील आणि लहान भावाची साथ, स्वतःची जिद्द होती. आणि म्हणूनच परिस्थिती गरीब असली तरी विचार गरीब नसावेत. जिद्द आणि मेहनत असेल तर स्वतःचा व्यवसाय उभा करणं अशक्य नाही. ओंबासे परिवाराचा हा नाद लवकरच दुधाला नवीन जोडधंदा घेऊन येतोय. ही प्रेरणादायक कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्टोरीसाठी तुमच्या आबाला आत्ताच फॉलो करा. जय महाराष्ट्र.